नमस्कार पालकांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण टीनेजर मुलांसमोर कोणत्या प्रकारचे आव्हानं असतात त्याबद्दल चर्चा केली होती. आज आपण टीनेजर मुलांशी नेमकं पालकांनी कोणत्या पद्धतीने वागलं तर संघर्ष कमी होतील आणि मुलांना प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल वातावरण तयार होईल याबद्दल आज आपण बोलणार आहोत. स्वाभाविकच या वयातल्या मुलांशी वागताना आपण जे काही सांगायला जातो नेमकं त्याच्या उलटच मुलांना करायचं असतं, कारण एक रिबेलियस मोडवरती मुलं असतात. विशेषतः तुम्ही आम्ही ज्या काळामध्ये होतो त्यावेळचा काळ, त्यावेळचं घरचं वातावरण, त्यावेळचे बाहेरच्या गोष्टींचं एक्सपोजर हे आणि आत्ताचं सगळं वातावरण आणि आत्ता मुलांच्या समोर असणाऱ्या अनेक गोष्टींचं आकर्षण या सगळ्याचा परिणाम मुलांच्या टीनेजवर होत असतो. या काळामध्ये आपण आपल्या वागण्याची एक स्ट्रॅटेजी ठरवायला हवी आहे की कोणत्या पद्धतीने वागलो आपण तर त्याचे आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतील. आपण जर काही आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींना जर का आपण वापर केला, त्यांचा उपयोग केला तर निश्चितपणे आपलं पालकत्व हे थोडं सोपं होत जाणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुलांशी थोडंसं मोकळेपणाने बोलूयात. घरी असो बाहेर असो आपण मुलांना हे सांगायचं आहे की या मर्यादांचं पालन व्हायला हवं आहे आणि ते करावंच लागणार आहे. आणि जर ते नाही झालं तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याचं आपण ठामपणाने खंबीरपणाने मुलांशी चर्चा झाली पाहिजे. या बाउंड्रीज पाळणं खूप गरजेचं आहे असं मुलांना आपल्याला सांगायला हवं आहे, कारण शेवटी त्यांच्या कल्याणाची जबाबदारी ही आपल्यावर पण असते. आपण जर त्यांना हे सांगत असताना त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याही बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं तर त्याबरोबरच जसं स्वातंत्र्य आहे त्याबरोबरच तुला काही मर्यादा देखील पाळाव्या लागणार आहेत हे सांगितल्यानंतर एक प्रकारे आपण मुलाला हे दाखवत असतो की वाटेल तसं वागून चालणार नाही. या वयामध्ये तुझ्या काही अडचणी आहेत, काही आव्हानं आहेत, पण घरामध्ये राहण्याचे, समाजामध्ये राहण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे काही नियम आहेत, काही संकेत आहेत, त्याचं पालन तुला करावंच लागणार आणि हे तुझ्या भल्यासाठीच आहे. याची जाणीव एकदा का मुलांना झाली की मग त्यांना तुमच्या सांगितलेल्या गोष्टी या ओलांडून पुढे जायचं नाही किंवा ते ओलांडणं योग्य नाही एवढी तरी जाणीव येते. ज्यावेळेला आपली मुलं आपल्याशी बोलत असताना त्यावेळेला लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. त्यांच्या भावना व्यक्त करत असताना म्हणजे मुलांना असं वाटतं की आपलं अस्तित्व, आपल्या भावना, आपले विचार, आपलं बोलणं हे आपल्या आईवडिलांना महत्त्वाचं वाटतं. आणि हे जर स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यासाठी महत्त्वाचं आहे असं वाटलं की मग मुलं तुमच्याशी जास्तीत जास्त गोष्टी शेअर करायला लागतात. थोडा मुक्त संवाद आपल्या मुलांशी घडू देत. कशा पद्धतीचा तर मुलांना त्यांच्या मनातलं सांगताना भीती वाटायला नको. कोणत्याही प्रकारे त्यांच्या मनामध्ये आपले वडील हे सांगितल्यानंतर जजमेंटल होतील, काहीतरी कन्क्लुजनवर जातील असं वाटत नाही. ही गोष्ट आपल्यासाठी सुरक्षिततेची आहे. थोडक्यात मोकळेपणाचा अर्थ असा आहे की तिसऱ्या कुठल्या तरी माणसाकडे जाऊन आपल्या अडचणी सांगण्यापेक्षा आपल्याला आयुष्यामध्ये येणारे अनुभव आपल्या पालकांशी शेअर करावेत. एवढं दोघांमधलं वातावरण निरोगी राहील अशी काळजी आपण घेऊया. मुलं चांगली जेव्हा वागतात त्यावेळेला आपण त्यांची प्रशंसा करूयात, शाबासकी देऊयात. थोडंसं काही बक्षीस देता आलं, रिवॉर्ड देता आलं तर कौतुक पण होतं आणि एक प्रकारचं सकारात्मक रिइन्फोर्समेंट म्हणजे उद्दीपक मुलांना मिळतं. आणि आपण चांगलं वागलो तर त्याचे परिणाम चांगले होतात हे कळल्यानंतर मुलांना प्रोत्साहन पण मिळतं. मुलांना जेव्हा आपण प्रतिसाद देतो त्यावेळेला आपण शक्यतो रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करणं म्हणजे संयमाने बोलणं, शांतपणाने बोलणं, कितीही कठीण प्रसंग आला तरी अत्यंत विचारपूर्वक असं बोलणं, आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करताना त्यांना मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे मग मुलांना सुरक्षित वाटतं की अचानक आपल्यावरती काहीतरी बंबार्डिंग नाही होणार आहे, ऐकून घेतलं जाईल, लगेच जज केलं जाणार नाही आहे. आपण मुलांना निर्णय जेव्हा घ्यायला सांगतो त्यावेळेला त्यांना ऑप्शन देऊयात, त्यांना पर्याय देऊयात. म्हणजे मग कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला तर काय कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत हेही कळतं आणि शिवाय मोटिवेशन पण मिळतं. असं जरी असलं तरी कधीकधी टीनेजमधली मुलं ही खूप मोठं प्रश्नचिन्ह बनतात. त्यांचं वागणं, त्यांना हाताळणं हे आपल्यासाठी खूप कठीण होऊन बसतं. अशा वेळेला मात्र प्रोफेशनल मदत घ्यायला काहीच हरकत नाही. थेरपिस्ट, काउन्सिलर यांच्याकडे जाऊन आपण जर मदत घेतली तर योग्य वेळेला जर आपण ही मदत घेतली तर निश्चितपणे हे प्रश्न सुटतात आणि आपल्या मुलाचं भविष्य जे आहे ते सुरक्षित राहतं. धन्यवाद.